ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मंजुरी। ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया। फुटीर खासदारांचं टेन्शन वाढलं। गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्यात। काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे। हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत या खासदारांना गंभीर इशारा दिलाय। याबाबत सविस्तर माहिती घेऊया। 6 फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने मंजुरी दिली। यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय, कोणत्याही सदस्य विलीनीकरण करत नसतो, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही। याबाबत शिवसेना कायदेशीर लढाई निश्चित लढेल। लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले होते। त्या पत्राला उत्तर देण्यात आले का, याबाबत प्रश्न विचारला असता दानवे यांनी म्हटलं की उत्तर मिळालेलं नाही, म्हणजे लोकशाही, नियम, कायदे गोंधळून ठेवले जात आहेत। त्यामुळे नियम आणि कायदे बनवले तरी कशाला, आम्ही निश्चितच कायदेशीर लढाई लढणार, असं थोडीच सोडणार आम्ही, असं त्यांनी यावेळी सांगितलं। लोकसभा सचिवालयानं बंडखोर 6 खासदारांच्या वेगळ्या गटाला शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। ओमराजे निंबाळकर धाराशिव, संजय बंडू जाधव परभणी, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश पाटील अष्टीकर हिंगोली, संजय दीना पाटील मुंबई उत्तर पूर्व हे 6 खासदार आता शिंदे यांच्या पक्षाचा भाग असणार आहेत। या विलीनीकरणाच्या निर्णयामुळे शिंदे गटाचे लोकसभेतील बळ देखील वाढले। 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते। मात्र आता 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर फक्त 3 खासदार ठाकरे गटाकडे उठले। त्यामुळे ठाकरेंचे लोकसभेतील संख्याबळ कमी झालेलं आहे। येणाऱ्या काळात नेमकी गणित काय होणार, कायदा आणि नियम लागू पडणार का, 6 खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाची मंजुरी, हाच निर्णय अंतिम राहील। काय वाटते दर्शको, हे घडलेलं राजकारण योग्य आहे का? आपली कमेंट जरूर कळवा। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी शर्वरी पवार।